आणखी एका मोठी बातमी आहे। नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आलाय। हेमंत गोडसे यांच्या नावाला भाजपचा विरोध आहे। खासदार श्रीकांत शिंदे यांनी महायुतीतील कोणालाही विचारात न घेता गोडसेंच्या नावाची घोषणा केल्याचा आरोप भाजपने केलाय। तर नाशिकची जागा भाजपला मिळावी अशी जिल्ह्यातील आमदारांची मागणी आहे। त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तशी मागणी केली आहे। काल रात्री भाजप कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये आमदार आणि पदाधिकारी यांचा नाराजीचा सूर पाहायला मिळाला आहे। त्यामुळे आता हेमंत गोडसे ज्यांची उमेदवारी आधी श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केली आहे। नाशिकमधून श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये ही घोषणा केलेली होती। हेमंत गोडसे यांनाच आपल्याला पुन्हा एकदा खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचं आहे असं ते म्हणाले होते, पण याला भाजपचा विरोध पाहायला मिळतोय। त्यामुळे नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आलेला आहे। तर आता हेमंत गोडसे यांची जी घोषणा यांच्याविषयीची श्रीकांत शिंदेंनी केलेली होती त्याच्यावर शिक्कामोर्तब होतो का भाजपकडून ते बघावं लागणार आहे। पण स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याची माहिती आहे आणि त्याचबरोबर त्यांनी ही आपली नाराजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे बोलून दाखवली आहे आणि नाशिकची जागा भाजपला मिळावी अशी मागणी केल्याचंही कळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।